नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज नवीन रेसिपी बघणार आहोत. चीज चिली टोस्ट सँडविच. आता हे सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सर्व चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये काजू आणि थोडासा चवीनुसार लसूण घेणार आहे. त्यानंतर इथे मी पनीर घेणार आहे. त्यानंतर इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे लाल, काश्मीरी मिरची. त्यानंतर इथे थोडीशी साखर आणि थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. इथे हे सर्व ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि अशी पेस्ट तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हे मेयोनीज तयार होत आहे. आपलं व्हेज मेयोनीज. दुकानातलं आणण्यापेक्षा आपण घरी ताजं तयार केल्यानंतर हे 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतं. हे नक्की एकदा करून बघा. त्यानंतर दुसरी चटणी बनवणार आहोत आपण हिरवी चटणी. त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचे आहे. वन बाय वन बघणार आहोत. त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण उकळलेला पालक टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. त्यानंतर थोडीशी शेव टाकणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे ताजा. आलं, लसूण आणि हिंग घेतलेलं आहे. त्यानंतर एक ब्रेडचा तुकडा घेतलेला आहे. हे सर्व बर्फ टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. बर्फामुळे आपल्या चटणीचा कलर जाणार नाही. त्यानंतर ही चटणी बनवून तयार आहे. अशा टेक्स्चरची तयार करायची आहे. खूप अशी जाडसर दळायची नाही आहे. सँडविचवर लावताना ती एकदम स्मूथ जाणवली पाहिजे अशा पद्धतीने तयार करायची आहे. आपली ही चटणी बनवून तयार आहे. त्यानंतर इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे. इथे एक आपल्याला फिलिंग तयार करायची आहे. या किसलेल्या गाजरमध्ये आपल्याला मेयोनीज मिक्स करून एक फिलिंग तयार करायची आहे. ती आपण ब्रेडमध्ये भरणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गाजरमध्ये मेयोनीज आपण बनवलेलं मेयोनीज मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे खूप छान चव येणार आहे. हे सर्व साहित्य तयार आहे. आपल्याला आता सँडविच बनवायला घ्यायचं आहे. सँडविच बनवण्यासाठी सर्व साहित्य तयार आहे. त्यासाठी आपण इथे ब्रेड घेणार आहोत. आता हा ब्रेड ग्लुटेन फ्री आहे. त्यासाठी आपण कोणताही मैदा वगैरे वापरलेला नाही. हा ब्रेड तुम्ही नक्की यूज करून बघा आणि त्यानंतर इथे मी हिरवी चटणी लावलेली आहे. त्यानंतर इथे मी पातळ चिरलेले काप लावलेले आहे काकडीचे. आता हे काप व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्यानंतर इथे आपण टोमॅटोचे स्लाइसेस ठेवणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर ठेवले तर चालेल, नाही आवडले त्यानंतर इथे मी कांदा ठेवणार आहे. कांद्याचे पण बारीक-बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सर्व ठेवल्यानंतर त्यावर आपण चीज टाकून घेणार आहोत. चीज टाकून घेतल्यानंतर वरती एक ब्रेड ठेवायचा आहे. त्यावरती आपण गाजराची फिलिंग ठेवून त्यावर एक ब्रेड ठेवून आपण टोस्ट करणार आहोत. आता टोस्टसाठी मी इथे ब्रेड टोस्टर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हे खूप छान आणि व्यवस्थित ब्रेड टोस्ट करतं. त्यावर मी बटर लावल्यानंतर त्यामध्ये मी ब्रेड ठेवणार आहेत आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ब्रेड कसा मस्त टोस्ट झालेला आहे आणि हा ब्रेड टोस्ट झाल्यानंतर तुम्ही एकदम मस्त छान कापून असे खाऊ शकता. अशा पद्धतीने आपलं ब्रेड तयार झालेला आहे. टोस्ट तयार झालेला आहे आणि अशाच रेसिपीसाठी तुम्हाला सोनालीज किचन नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुम्हाला अशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.